स्वागत आहे एसके एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। आपण ही एक प्रॅक्टिस बॅच सुरू केलेली आहे। या प्रॅक्टिस बॅचमध्ये आपण जे काही इंग्रजी व्याकरणावर आधारित आतापर्यंत विविध परीक्षांमध्ये आपल्याला विचारण्यात आलेले प्रश्न आहेत, या प्रश्नांचं ॲनालिसिस आपण या फ्री प्रॅक्टिस बॅचमध्ये घेणार आहोत। त्याचं सखोल ॲनालिसिस आपण करणार आहोत। विविध प्रश्न घेऊन त्यांची उत्तरं आपण या ठिकाणी शोधणार आहोत आणि हा कोर्स आपल्या सर्वांसाठी फ्री असेल। आपण या कोर्सला ॲडमिशन न घेता डायरेक्टली या कोर्समध्ये सर्व व्हिडिओज जे आहेत ते अनलॉक आहेत। ती अनलॉक व्हिडिओज आपण केव्हाही कितीही वेळेस पाहू शकतात आणि आपल्याला जर हवं असतील तर ही व्हिडिओज आपण डाउनलोड करून नंतरही पाहू शकतात। तर आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया। पहिला प्रश्न आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतोय। आयडेंटिफाय द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स। एक सेंटेन्स आहे, त्या सेंटेन्समध्ये एक एरर आहे, एक चूक आहे। ती ग्रामॅटिकली एरर असेल तर तो ग्रामॅटिकल एरर जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे। सेंटेन्स आहे 3 hours have passed since he had fallen asleep। आपण सेंटेन्स पाहूया। सेंटेन्स काय लिहिलेला आहे? 3 hours have passed since he had fallen asleep। सेंटेन्स आहे 3 hours have passed since he had fallen asleep। आता ह्या सेंटेन्समध्ये आपल्याला एरर शोधायचा आहे। आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये ऑलरेडी आपण हे सर्व कन्सेप्ट्स क्लिअर केलेले आहेत की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 3 hours have passed हा आपला एक पहिला क्लॉज आहे। या पहिल्या क्लॉजला जोडण्यासाठी जो शब्द आलेला आहे तो आहे सिन्स आणि ही हॅड फॉलन अस्लीप जो आहे हा दुसरा क्लॉज आहे। या दोन क्लॉजला नेमकं जोडलं कशाने आहे? सेन्सने। पहिला क्लॉज म्हणजे पहिलं सेंटेन्स जे आहे ते काय आहे? 3 hours have passed आणि दुसरं सेंटेन्स आहे ही हॅड फॉलन अस्लीप। ही हॅड फॉलन अस्लीप हा दुसरा क्लॉज आहे आणि या दोन्ही क्लॉजला कशाने जोडलेला आहे? सिन्सने जोडलेला आहे। तर सिन्स या ठिकाणी एक कंजंक्शन म्हणून यूज होत आहे। बघा आपल्याला इथे माहिती असलं पाहिजे सिन्सचा जो नियम आहे तो काय आहे की सिन्स हा ज्यावेळेस कंजंक्शन म्हणून यूज होतो, सिन्स हा ज्यावेळेस कंजंक्शन म्हणून यूज होतो त्यावेळेस याच्या आधी असलेलं जर सेंटेन्स असेल त्या सेंटेन्सचा एक सब्जेक्ट असेल, त्या सब्जेक्ट नंतर एकतर हॅव किंवा हॅज लिहिलेलं असेल आणि याच्यानंतर V3 असून सेंटेन्स पुढे कंटिन्यू केलेलं असेल। तर आपण पाहू शकतो की सिन्सच्या आधी एक सेंटेन्स असा असेल ज्याच्यासोबत सब्जेक्टला हॅव किंवा हॅज आलेलं असेल आणि त्यासोबत V3 चा वापर केलेला असेल। मग आपण पाहूया की सिन्सच्या या भागामध्ये जो पहिला पार्ट आहे त्याच्यामध्ये 3 hours हा सब्जेक्ट आहे, त्यानंतर हा हॅव लिहिलेला आहे जो आपल्याला या पद्धतीप्रमाणे भेटला पाहिजे आणि त्यानंतर या ठिकाणी V3 आहे, तर हा पास्ट देखील या ठिकाणी V3 आहे। म्हणजे आपण समजू शकतो की सिन्सच्या आधीचा जो पार्ट आहे तो पूर्णपणे बरोबर आहे। आता आपल्याला माहिती असलं पाहिजे की सिन्स नंतर जो काही पार्ट असेल त्याच्यामध्ये काय असेल तर त्याच्यामध्ये असेल सब्जेक्ट आणि सब्जेक्ट नंतर लिहिलेला असेल V2, सब्जेक्ट नंतर लिहिलेला असेल V2। हे सर्व आपण 10th चॅप्टरमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे। आपला जो क्लॉज चॅप्टर आहे त्या क्लॉज चॅप्टरमध्ये जो ॲडवर्ब क्लॉज आहे स्पेशली त्याच्यामध्ये ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम हा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण ही सिन्सची कन्सेप्ट ऑलरेडी क्लिअर केलेली आहे। त्यामुळे आता आपल्याला पाहायचं आहे की सिन्स नंतर या ठिकाणी सब्जेक्ट नंतर V2 आहे का? तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की ही हा सब्जेक्ट आहे आणि या सब्जेक्ट नंतर हॅड हा V2 तर आहे, परंतु या ठिकाणी V2 नंतर हा एक V3 आहे। म्हणजे हा जो पार्ट आहे हा पार्ट या ठिकाणी सेंटेन्सचा चुकीचा आहे। तिथे फक्त V2 असायला हवा होता आणि या ठिकाणी V2 नाहीये, त्या ठिकाणी हॅड प्लस V3 लिहिलेला आहे आणि म्हणून आपण म्हणू शकतो की हॅड फॉलन जो आहे ते चुकीचं आहे। मग आपल्या सेंटेन्समध्ये आपण जर पाहिलं तर पहिलं ऑप्शन आहे हॅव पास्ट, तर हॅव पास्ट मध्ये कुठल्याही प्रकारची चूक नाहीये। दुसरं आहे सिन्स ही मध्येही चूक नाहीये। त्यानंतर तिसरं आहे हॅड फॉलन आणि हीच नेमकी चूक आहे आणि आपल्याला तोच एरर शोधायचा आहे जो या सेंटेन्समध्ये आहे आणि एरर हॅड फॉलन हा आहे आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार आहे सी, हॅड फॉलन। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया। पुढचा प्रश्न सुद्धा आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसत आहे। शी इज वन ऑफ दोज सिंगर्स हू हॅज वॉन अक्लेम द वर्ल्ड ओव्हर। आता हा प्रश्न घेण्याच्या आधी ज्यांना हे लिहायचं असेल एक 5 सेकंद आपण या ठिकाणी पॉज करून हे लिहू शकता। तर पुढील प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवरही आपल्याला दिसत आहे शी इज वन ऑफ दोज सिंगर हू हॅज वॉन अक्लेम द वर्ल्ड ओव्हर।
शी इज वन ऑफ दोज सिंगर्स, म्हणजे ती अशा सिंगर्सपैकी एक आहे हु हॅज वॉन, की जिने जिंकलेलं आहे ॲक्लेम द वर्ल्ड ओव्हर. ॲक्लेमचा अर्थ होतो ख्याती, पॉप्युलॅरिटी आणि खूप जादा प्रशंसा, आपण त्याला असं म्हणू शकतो. सो शी इज वन ऑफ दोज सिंगर्स हु हॅज वॉन ॲक्लेम द वर्ल्ड ओव्हर. या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर शी इज वन ऑफ दोज सिंगर्स हा सेंटेन्सचा फर्स्ट पार्ट आहे आणि हु हॅज वॉन ॲक्लेम द वर्ल्ड ओव्हर हा सेंटेन्सचा दुसरा पार्ट आहे. आता पहिला पार्ट जो आहे त्याच्यामध्ये काही एरर आहे का आपण पाहू. शी नंतर इज बरोबर आहे. वन ऑफ दोज, दोज आहे म्हणून या ठिकाणी काय असायला पाहिजे, सिंगर्स असलं पाहिजे, कारण दोज प्ल्युरल आहे आणि दोज प्ल्युरल असेल तर त्यासोबत जे नाऊन येणार ते प्ल्युरल येणार. हे ऑलरेडी आपण आपल्या नाऊन या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. सो फर्स्ट पार्टमध्ये कोणत्याही प्रकारचा एरर नाही. आता सेकंड पार्टमध्ये आपण या ठिकाणी पाहूया की हा आहे हु आणि हुने हे वाक्य जोडलेलं आहे आणि या ठिकाणी हु जो आहे तो एक रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे आणि हे आपण ऑलरेडी आपल्या प्रोनाऊन या चॅप्टरमध्ये पाहिलेले आहेत. रिलेटिव्ह प्रोनाऊनचे खूप वेगवेगळे पार्ट आपण आपल्या प्रोनाऊन या चॅप्टरमध्ये घेतलेले आहेत, त्यापैकी हा एक कन्सेप्ट आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक बेसिक कन्सेप्ट सांगण्यात आलेला होता की हुच्या आधी हे जे नाऊन आहे हे नाऊन कसं आहे ते जसं असेल त्याचप्रमाणे व्हर्ब घेतला असेल. मग हुच्या आधी हे सिंगर्स नाऊन कसं आहे, प्ल्युरल नाऊन आहे. सिंगर एक नसून एकापेक्षा जास्त आहे. मग या सिंगर्समुळे या ठिकाणी हा जो हॅज आहे हा हॅज चुकीचा होईल, कारण सिंगर्स जर प्ल्युरल असेल तर हॅज सिंग्युलर आपण यूज करणार नाही आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय यूज करावा लागेल, हॅव यूज करावा लागेल. आता आपलं सेंटेन्स जे आहे ते करेक्ट होईल. शी इज वन ऑफ दोज सिंगर्स हु हॅव वॉन ॲक्लेम द वर्ल्ड ओव्हर. या पद्धतीने जर आपण गेलो तर आपल्याला एरर मिळालेला आहे. एरर आहे हॅजच्या ऐवजी हॅवचा वापर होणं गरजेचं आहे. तर पहिल्या ऑप्शनमध्ये वन ऑफ दोज आहे, इथे एरर नाही आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये दोज सिंगर्स आहे, इथे पण एरर नाही आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये हुमध्ये एरर सांगितला जात आहे, परंतु तिसरं ऑप्शनही या ठिकाणी पूर्णपणे बरोबर आहे. हॅज वॉन ॲक्लेम, चौथ्या ऑप्शनमध्ये हॅज वॉन सांगितलं जात आहे. तर चौथ्या ऑप्शनमध्ये डीमध्ये जे काही हॅज दिलेलं आहे ते चुकीचं आहे आणि म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल डी, परंतु तो एरर आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं. एक 5 सेकंद सर्वांनी हे पॉज करून लिहून घ्या, यानंतर तिसरा प्रश्न आपल्याला डिस्प्ले. पुढील प्रश्न आहे स्कार्सली डिड आय रीच द एअरपोर्ट देन द प्लेन टूक ऑफ. आता अत्यंत सोपा असा प्रश्न आहे. कंजंक्शन या चॅप्टरमध्ये आपण या कन्सेप्टला घेतलेला आहे आणि सर्वांना याचं उत्तर येणारच अशी मी अपेक्षा करतो. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी स्कार्सली लिहिलेलं आहे आणि स्कार्सली नंतर आपण एकतर डीडचा वापर करू शकतो किंवा आपण हॅडचाही वापर करू शकतो. दोन्ही बरोबर आहेत. यानंतर हा सब्जेक्ट आहे तर आपण इथे सब्जेक्टही लिहू शकतो. यानंतर इथे हा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे तर इथे हॅड लिहिल्यामुळे या फर्स्ट फॉर्मला आपण रीच्ड असं करू शकतो. ओके, परंतु हे ऑर आहे. स्कार्सली डीड नंतर स्कार्सली हॅड, स्कार्सली नंतर डीड आणि हॅड दोन्ही यूज करू शकतो. डीड असेल तर फर्स्ट फॉर्म यूज करावा लागेल, तो बरोबर आहे. हॅड असेल तर थर्ड फॉर्म यूज करावा लागेल, तो या ठिकाणी बरोबर आहे. त्यामुळे इथपर्यंत आपलं सेंटेन्स जे आहे ते बरोबर आहे. आता या ठिकाणी स्कार्सली डिड आय रीच द एअरपोर्ट हा सेंटेन्सचा फर्स्ट पार्ट आहे. स्कार्सली डिड आय रीच द एअरपोर्ट हा सेंटेन्सचा फर्स्ट पार्ट आहे आणि सेंटेन्सचा दुसरा पार्ट आहे द प्लेन टूक ऑफ आणि सेंटेन्सचा दुसरा पार्ट आहे द प्लेन टूक ऑफ. आता या ठिकाणी आपल्याला माहिती असलं पाहिजे, हे मी तुम्हाला लिहून देतो इथे, आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. एकतर स्कार्सली असेल किंवा हार्डली असेल किंवा बेअरली असेल. स्कार्सली असेल, हार्डली असेल किंवा बेअरली असेल. ह्यानंतर एकतर आपण डीडचा वापर करू शकतो किंवा हॅडचा वापर करू शकतो. डीड असेल तर त्याच्यानंतर सब्जेक्ट असेल, हॅड असेल तर त्याच्यानंतर सुद्धा सब्जेक्ट असेल. परंतु डीड असेल तर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करावा लागेल आणि हॅड असेल तर व्हर्बचा थर्ड फॉर्म यूज करावा लागेल. ही झाली पहिली रचना. दुसरी रचना जी असेल ती दुसरी रचना अशी असेल की दुसऱ्या सेंटेन्सचा सब्जेक्ट असेल आणि सब्जेक्ट नंतर फक्त आणि फक्त काय असेल, व्ही2 आणि व्ही2 नंतर पुढे आपण सेंटेन्स कंटिन्यू करू शकतो. परंतु या दोन्ही सेंटेन्सेसला किंवा या दोन्ही क्लॉजेसला या ठिकाणी जोडण्यासाठी एक शब्द यूज केला जातो आणि हा शब्द आहे व्हेन. आणि हा शब्द कोणता आहे, वेन. परंतु परीक्षेमध्ये जाणून बुजून आपल्याला या व्हेनच्या ऐवजी या ठिकाणी काय शब्द लिहून दिला जातो, दॅन, आणि हाच नेमका या ठिकाणी एरर असतो. तर या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला व्हेनच्या ऐवजी दॅन हा चुकीचा शब्द यूज करून दिलेला आहे आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की हा दॅन शब्द या ठिकाणी चुकीचा आहे आणि तोच एरर आहे आणि हाच एरर आपलं उत्तर असेल. तर ए मध्ये स्कार्सली डीड लिहिलेलं आहे ते बरोबर आहे. बी मध्ये रीच लिहिलेलं आहे तेही बरोबर आहे. 3 मध्ये सी मध्ये दॅन लिहिलेलं आहे तर ते चुकीचं आहे आणि म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्यासाठी आपल्याला मार्क करावा लागेल सी. तर अशा पद्धतीने आपण तिसरा अत्यंत सोपा असा प्रश्न पाहिलेला आहे. यानंतर चौथा आपण प्रश्न पाहणार आहोत. 3 सेकंदासाठी फक्त पॉज होईल, त्यानंतर आपण चौथा प्रश्न डिस्प्ले करून या ठिकाणी त्याचं अनालिसिस घेऊया.
पुढील प्रश्न आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतोय. प्रश्न आहे द पॉवर टू डिस्टिंग्विश बिटवीन डिफरन्सेस इज द बेसिस ऑफ आर्ट अँड सायन्स अँड आर्ट. प्रश्न आहे द पॉवर टू डिस्टिंग्विश बिटवीन. पॉवर म्हणजे क्षमता, डिस्टिंग्विश म्हणजे दोन गोष्टींमधील किंवा दोन काहीही गोष्टी असतील, व्यक्ती असतील, त्याच्यामधील फरक काढणे. तर डिस्टिंग्विश म्हणजे दोनमधील जो काही फरक असेल तो आपल्या समोर येतो, त्याला डिस्टिंग्विश आपण असं म्हणतो. बिटवीन डिफरन्सेस इज द बेसिस ऑफ सायन्स अँड आर्ट. आता ह्या सेंटेन्समध्ये आपल्याला फक्त एक लॉजिकल गोष्ट माहिती असली पाहिजे की डिस्टिंग्विशचा अर्थ जर दोन वस्तूंमधील फरक काढणे असा असेल तर त्यासोबत बिटवीन पुन्हा एकदा प्रेपोजिशन यूज करण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी डिस्टिंग्विशचा अर्थ होतो दोनमधील फरक काढणे. मग दोनमधील फरक काढणे असा ऑलरेडी अर्थ डिस्टिंग्विशचा होतोय, तर परत बिटवीन हे प्रेपोजिशन यूज करण्याची आपल्याला गरज नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी डिस्टिंग्विशचा जो काही मिनिंग आहे तो मिनिंग या ठिकाणी बिटवीनने जर घेण्याचा प्रयत्न केला तर याला सुपरफ्लॉज असं म्हटलं जातं किंवा याला रिडंडन्सी असं म्हटलं जातं, की जिथे एका शब्दाने काम होते तिथे एका शब्दाच्या ऐवजी दोन शब्द यूज करणे आणि त्याच्यामुळे रिडंडन्सी तयार होते किंवा याला सुपरफ्लॉज असं म्हटलं जातं. आणि म्हणून या सुपरफ्लॉजवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि हा प्रश्न सुपरफ्लॉजवरीलच प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की डिस्टिंग्विश नंतर बिटवीन जो आहे तो या ठिकाणी सुपरफ्लॉज आहे, एक रिडंडन्सी आहे आणि म्हणून बिटवीन या शब्दाचा वापर या ठिकाणी होणार नाही. असे बरेच सुपरफ्लॉज आहे, त्यापैकी सर्वात महत्त्वाचा जो आपला वारंवार परीक्षेमध्ये विचारला जातो तो आहे रिटर्न बॅक. आता रिटर्नचा अर्थच मुळात होतो परत येणे. रिटर्नचा अर्थच मुळात होतो परत येणे आणि बॅकचा अर्थ होतो परत. आता ज्यावेळेस आपण रिटर्न बॅक म्हणतो त्यावेळेस याचा अर्थ होतो परत येणे, परत. आय विल रिटर्न बॅक हे सेंटेन्स पूर्णपणे चुकीचं आहे. शी विल रिटर्न बॅक हे सेंटेन्स पूर्णपणे चुकीचं आहे. रिटर्नचा अर्थ होतो परत येणे, म्हणून असंच म्हटलं गेलं पाहिजे आय विल रिटर्न और शी विल रिटर्न. रिटर्न नंतर बॅक या शब्दाचा यूज करण्याची गरज नाही. मग या ठिकाणी हा जो बॅक आहे हा बॅक काय आहे? एक रिडंडन्सी आहे, एक सुपरफ्लॉज आहे. जर बोलायचंच असेल बॅकचा वापर करून तर मग काय म्हणावं लागेल? कम बॅक म्हणावं लागेल. कम म्हणजे काय? येणे आणि बॅक म्हणजे काय? परत. सो परत येणे हा शब्द प्रयोग या ठिकाणी यूज होऊ शकतो, म्हणजे हे बरोबर आहे. कम बॅक म्हणणं बरोबर आहे, परंतु रिटर्न बॅक जे आहे असं म्हणणं चुकीचं आहे. तर ही एक कॉमन सुपरफ्लॉज आहे ज्यावर आपल्याला बऱ्याच वेळेस प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो आणि म्हणून हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 3 सेकंदांसाठी पॉज होईल, त्यानंतर मग आपण पुढील प्रश्न घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्न आहे आय हॅव सीन हर ओनली वन्स बट आय एम लाइकिंग हर अँड आय विल प्रपोज हर. सेंटेन्स आहे आय हॅव सीन हर ओनली वन्स, म्हणजे मी तिला फक्त एकदाच पाहिलेलं आहे. बट आय एम लाइकिंग हर आणि मला ती आवडते, अ लॉट खूप आवडते. अँड आय विल प्रपोज हर आणि मी तिला प्रपोज करणार. सो आय हॅव सीन हर ओनली वन्स बट आय एम लाइकिंग हर अ लॉट अँड आय विल प्रपोज हर. सेंटेन्स जरी बरोबर असलं तरी ग्रॅमॅटिकली एरर आपल्याला शोधायचं आहे. एरर असा आहे की आय हॅव सीन ओनली वन्स, नो मॅटर मी तिला एकदा पाहिलेलं आहे, परंतु आय एम लाइकिंग हर अ लॉट. आपण आपल्या टेन्सच्या चॅप्टरमध्ये जो प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स पाहिलेला आहे त्यामध्ये आपण आवर्जून आपल्याला एक नियम सांगितलेला आहे, कन्सेप्ट समजून सांगितलेला होता की जे स्टेटरी व्हर्ब्स आहेत किंवा जे स्टेट दाखवणारे किंवा जे अवस्था दाखवणारे व्हर्ब्स आहेत त्या शब्दांना कधीच आपण ING हा प्रत्यय लावत नाही किंवा त्यांना आपण कधीच आपल्या प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स किंवा पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स कुठल्याही कॉन्टिन्युअस टेन्समध्ये आपण त्यांना यूज करत नाही. तर असाच एक शब्द आपल्यासमोर आहे आय एम लाइकिंग हर अ लॉट. हे पूर्णपणे चुकीचं आहे. या ठिकाणी लाईकचा लाइकिंग अजिबात करू नका. जर तुम्ही कोणाला म्हटले आय एम लाइकिंग हर अ लॉट किंवा आय एम लाइकिंग यू अ लॉट तर तिला जर चांगल्या प्रकारे ग्रामर जमत असेल आणि माहिती असेल किंवा आपला ऑनलाईन कोर्स तिने परचेस केलेला असेल आणि तिला जर माहिती असेल तर लाईकचं लाइकिंग होत नाही, तर मग तुम्ही म्हणता बरोबर आय एम लाइकिंग यू अ लॉट तर तुमची ती लायकी काढेल. त्यामुळे थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी लाईकला कधीच ING लागत नाही. असे कोणते कोणते शब्द आहेत तर यासोबत लव सुद्धा आहे, याला सुद्धा ING लागत नाही. त्यानंतर या ठिकाणी फील आहे, याला सुद्धा ING लागत नाही, परंतु स्टार केलेला आहे, कधी लागेल तर कधी लागणार नाही. त्यानंतर आहे हिअर, हिअरला सुद्धा ING लागत नाही, कधी लागतो तर कधी लागत नाही. फरक आपण काय काय आहेत? थिंक सोबत ING कधी लागतो तर कधी लागत नाही.
ओके, तर असे सर्व शब्द आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये ऑलरेडी घेतलेले आहेत की त्यांच्यासोबत ING हा प्रत्यय लावता येत नाही कॉन्टिन्युअस टेन्समध्ये, परंतु काही ठराविक वेळेस आपण मात्र त्याच्यासोबत ING लावू शकतो. तो कन्सेप्ट पूर्णपणे आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये कंप्लीट केलेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न. 3 सेकंदांसाठी पॉज होईल, त्यानंतर 6वा प्रश्न आपल्याला डिस्प्ले होईल. पुढील प्रश्न आहे, I told him that they enjoyed very much at the party yesterday night. आता या सेंटेन्समध्ये नेमकं काय एरर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आपण सुरुवातीपासून सेंटेन्स चेक करूया. आय टोल्ड हिम, मी त्याला सांगितलं. या 3 शब्दांमध्ये तर कुठलाच एरर दिसत नाही आहे. आय टोल्ड हिम दॅट, मी त्याला सांगितलं की, याच्यामध्ये सुद्धा काही एरर नाही आहे. दे एन्जॉयड व्हेरी मच, दे एन्जॉयड व्हेरी मच, त्यांनी खूप एन्जॉय केला ॲट द पार्टी यस्टर नाईट, पार्टीमध्ये काल रात्री. आता आपण जर या ठिकाणी पाहिलं ॲट द पार्टी म्हणजे पार्टीमध्ये, आणि या ठिकाणी आहे यस्टर नाईट, म्हणजे इथेही कोणत्या प्रकारची चूक नाही आहे. म्हणजे आपण जर पाहिलं की पार्टीमध्ये एन्जॉय केला तर ॲट द पार्टी आपल्याला म्हणावंच लागेल. काल रात्री पार्टीमध्ये जर म्हणायचं असेल तर यस्टर नाईट आपल्याला बोलावंच लागेल. आय टोल्ड हिम दॅट, हे सुद्धा बरोबर आहे. पुढे आहे दे एन्जॉयड व्हेरी मच, जी काही गडबड आहे ती आपली इथून होऊ शकते. आता दे हा एक सब्जेक्ट आहे, नो प्रॉब्लेम. या ठिकाणी एन्जॉयड आहे, व्हेरी आहे आणि मच आहे. म्हणजे जो काही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम या 3 शब्दांमध्येच असू शकतो, कारण बाकीचं सर्व बरोबर आहे. बघ, आपल्याला माहिती असलं पाहिजे की हा जो शब्द आहे किंवा हा जो सेंटेन्स आहे दे एन्जॉयड, दे एन्जॉयड, आणि ह्याच्यानंतर लिहिलेलं आहे व्हेरी मच, ह्याच्यानंतर लिहिलेलं आहे व्हेरी मच. व्हेरी मच. मग आपण आता पाहू शकतो की ज्या वेळेस आपण आपलं सेकंड चॅप्टर पाहिलं होतं त्या सेकंड चॅप्टरमध्ये आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा एक कन्सेप्ट पाहिलेला आहे, आणि त्यामध्ये आपण आवर्जून सांगितलं होतं की ज्या वेळेस आपण एन्जॉयड हा शब्द किंवा हा व्हर्ब सेंटेन्समध्ये यूज करू तर एन्जॉयड या शब्दानंतर जर एखादा ऑब्जेक्ट असेल, एन्जॉयड या शब्दानंतर जर एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्या ठिकाणी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनची गरज नाही, त्या ठिकाणी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनची गरज नाही. ओके, परंतु जर एन्जॉयड नंतर जर ऑब्जेक्ट नसेल तर आपल्याला जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टला अनुसरून या ठिकाणी आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन लिहावा लागेल, आणि सब्जेक्ट आहे दे, आणि म्हणून इथे व्हेरी मच जो आहे हा ऑब्जेक्ट अजिबात नाही आहे. व्हेरी मच म्हणजे तो ॲडवर्ब आहे, एन्जॉयड बद्दलची माहिती सांगतोय, परंतु तो त्या ठिकाणी ऑब्जेक्ट नाही. म्हणजे एन्जॉयड नंतर, या एन्जॉयड शब्दानंतर इथे ऑब्जेक्ट अवेलेबल नाही, आणि एन्जॉयड नंतर जर ऑब्जेक्ट अवेलेबल नसेल तर आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा वापर करावा लागेल. आपल्या सेंटेन्सची सुरुवात केलेली आहे देने, दे एन्जॉयड, म्हणून आपल्याला इथे असं लिहिणं गरजेचं आहे दे एन्जॉयड देमसेल्स, दे एन्जॉयड देमसेल्स, दे एन्जॉयड देमसेल्स. म्हणजे आता आपलं सेंटेन्स बरोबर होईल. आय टोल्ड हिम दॅट दे एन्जॉयड देमसेल्स व्हेरी मच ॲट द पार्टी यस्टर नाईट. आय टोल्ड हिम दॅट दे एन्जॉयड देमसेल्स व्हेरी मच ॲट द पार्टी यस्टर नाईट. दे एन्जॉयड देमसेल्स म्हणजे हा एन्जॉयड नंतर देमसेल्स हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन या ठिकाणी येणं गरजेचं होतं, तो नाहीये. म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो की एन्जॉयड आणि व्हेरी या 2 शब्दांमध्ये आपण एरर काउंट करू शकतो. तर ऑप्शन ए मध्ये आय टोल्ड हिम आहे, तो एरर नाही. दे एन्जॉयड व्हेरी, ऑप्शन बी मध्ये लिहिलं आहे दे एन्जॉयड व्हेरी, तर या ठिकाणी एरर आहे, कारण एन्जॉयड नंतर देमसेल्स हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असायला हवा होता. त्यामुळे या प्रश्नाचं ऑप्शन जे करेक्ट असणार ते असणार ऑप्शन बी इज द राईट ऑप्शन, बट दॅट इज द एरर ऑफ द सेंटेन्स दॅट वी शुड अंडरस्टँड. त्यानंतर पुढील आपण प्रश्न घेणार आहोत, प्रश्न क्रमांक 7. 3 सेकंदांसाठी आपण हे पॉज करणार आहोत, आपण लिहून घ्या. पुढील प्रश्न आहे, प्रणाली इज वर्किंग व्हेरी हार्डली एज द एक्झामिनेशन्स आर कमिंग क्लोजर. आता या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर या सेंटेन्समध्ये लिहिलं आहे प्रणाली इज वर्किंग व्हेरी हार्डली. प्रणाली सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे, बरोबर आहे.
प्रणालीसोबत आपण इज हा व्हर्ब यूज करतो, बरोबर आहे. इज नंतर आपल्याला व्हर्ब ING यूज करावा लागतो, वर्किंग देखील बरोबर आहे. पुढे आहे व्हेरी हार्डली. आता या ठिकाणी आपल्याला माहिती असले पाहिजेत दोन व्हर्ब आहेत, एक आहे व्हेरी हार्डली आणि दुसरा आहे व्हेरी हार्ड. हा सुद्धा ॲडव्हर्ब आहे, हा सुद्धा ॲडव्हर्ब आहे, परंतु दोघांचा अर्थ फार वेगवेगळा आहे. हार्डली म्हणजे क्वचितच, हार्डली म्हणजे क्वचितच, आणि हार्ड जर ॲडव्हर्ब म्हणून वापर केला जात असेल तर याचा अर्थ होतो खूप, आणि हार्ड जर ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला जात असेल तर त्याचा अर्थ होतो कठीण. ओके. आता बघा, इथे सांगितलं जात आहे की प्रणाली इज वर्किंग व्हेरी हार्डली ॲज द एक्झामिनेशन्स आर कमिंग क्लोजर. एक्झामिनेशन्स आर कमिंग क्लोजर म्हणजे परीक्षा जवळ येत आहे, परीक्षा जवळ येत आहे, आणि त्यामुळे प्रणाली जी आहे ती वर्किंग हार्डली, वर्किंग व्हेरी हार्डली. परीक्षा जवळ येत असल्यामुळे प्रणाली जी आहे ती खूप व्हेरी हार्डली, ती खूप काम करत आहे किंवा खूप अभ्यास किंवा खूप मेहनत त्याच्यासाठी घेत आहे. मग या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर हार्डली म्हणजे क्वचितच. एखाद्या व्यक्तीची एक्झाम्स जर जवळ येत आहे तर अशा वेळेस तो क्वचितच काम करेल, क्वचितच अभ्यास करेल की खूप अभ्यास करेल, तर अशा वेळेस तो खूप अभ्यास करेल. आपल्याला माहिती आहे की जसे जसे आपल्या परीक्षा जवळ येतात तसं तसं आपण खूप अभ्यास करायला लागतो. त्यामुळे या ठिकाणी हार्ड हा जो ॲडव्हर्ब आहे त्याचा वापर होणं गरजेचं होतं. हार्डलीचा वापर केलेला आहे याचा अर्थ होतो की त्या ठिकाणी आपण क्वचितच असं म्हणत आहोत, आणि त्याचा जो अर्थ आहे क्वचितच तो त्याच्याशी पूर्णपणे मिळता जुळता नाही, आणि म्हणून आपण या सेंटेन्समध्ये हार्डली या शब्दाला, हार्डली या ॲडव्हर्बला चुकीचं म्हणत आहोत. हार्ड हा शब्दप्रयोग या ठिकाणी बरोबर आहे, आणि हार्ड जर ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला असेल तर त्याचा अर्थ होतो कठीण. आपण म्हणतो दिस इज अ हार्ड एक्झाम्पल, हे खूप हार्ड एक्झाम्पल आहे असं आपण म्हणतो. तर या पद्धतीने या सेंटेन्समध्ये जो हार्डली ॲडव्हर्ब यूज केलेला आहे तो चुकीचा आहे, आणि त्यामुळे ऑप्शन ए मध्ये इज वर्किंगमध्ये चूक नाही आहे. ऑप्शन बी व्हेरी हार्डली लिहिलेलं आहे आणि इथे चूक आहे, म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे असेल ते असेल व्हेरी हार्डली. ती एक मिस्टेक आहे या सेंटेन्सची, अँड ऑप्शन बी शुड बी मार्क्ड फॉर द आन्सर. एक आन्सर म्हणून आन्सर बी जे ऑप्शन बी आहे त्याला आपण मार्क केलं पाहिजे. त्यानंतर पुढील प्रश्न घेणार आहोत, प्रश्न क्रमांक 8. तोपर्यंत आपण हे लिहून घ्या, 3 सेकंदांसाठी पॉज होईल. पुढील प्रश्न आहे, इट इज हाय टाइम दॅट यू शुड गो टू स्कूल. इट इज हाय टाइम दॅट यू शुड गो टू स्कूल. या सेंटेन्समध्ये आपण आपलं टेन्स जे चॅप्टर आहे त्यामध्ये जो पास्ट इंडेफिनिट टेन्स आहे त्यामध्ये आपण हा कन्सेप्ट घेतलेला आहे. सोबतच आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये जो मूड चॅप्टर आहे त्या मूड चॅप्टरमध्येही आपण हा कन्सेप्ट समजून घेतलेला आहे. म्हणजे आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये 2 ठिकाणी आपण हा कन्सेप्ट समजून सांगितलेला आहे. काय आहे हा कन्सेप्ट? आपल्याला माहिती असलं पाहिजे की ज्यावेळेस आपल्या सेंटेन्सची सुरुवात अशा पद्धतीने होईल, इट इज टाईम, इट इज हाय टाईम, or it is right time, or it is about time. ज्या वेळेस आपल्या सेंटेन्सची सुरुवात अशा पद्धतीने होईल, इट इज टाइम, इट इज हाय टाइम, इट इज राईट टाइम, और इट इज अबाउट टाइम, त्यानंतर सेंटेन्सला दुसऱ्या क्लॉजला जोडण्यासाठी दॅट हा शब्द प्रयोग केला जाईल, आणि पुढे येणारं जे सेंटेन्स असेल त्या सेंटेन्ससोबत आपण सब्जेक्टला फक्त आणि फक्त काय यूज करत असतो? V2 यूज करत असतो. सो इट इज टाईम, इट इज हाय टाईम, इट इज राईट टाईम, इट इज अबाउट टाईम असेल, त्यानंतर दॅट हा शब्द असेल, तर त्यानंतर येणारा जो काही सेंटेन्स असेल तो सब्जेक्ट प्लस V2 याच स्ट्रक्चरमध्ये असणं गरजेचं आहे, म्हणजेच तो पास्ट इंडेफिनिट टेन्स असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी पहा, इट इज हाय टाईम हे पूर्णपणे सेंटेन्सची सुरुवात करत आहे, त्यानंतर दॅट हे दुसऱ्या क्लॉजशी जोडण्याचं काम करत आहे. त्यानंतर पुढील जे सेंटेन्स आहे यू शुड गो टू स्कूल, या सेंटेन्समध्ये हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्ट नंतर इथे काय असायला पाहिजे? V2 असायला पाहिजे, परंतु हा काय आहे? शुड, म्हणून हे शुड या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर हा गो काय आहे? वर्बचा फर्स्ट फॉर्म, म्हणजे हा सुद्धा या ठिकाणी चुकीचा आहे. इथे गोच्या ऐवजी काय असायला पाहिजे होतं? वेंट असायला पाहिजे होतं. हा वेंट आहे V2. आता आपलं सेंटेन्स बरोबर होईल, इट इज हाय टाइम दॅट यू वेंट टू स्कूल.
इट इज हाय टाइम दॅट यू वेंट टू स्कूल. अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो की शुड आणि गो हे दोन शब्द या सेंटेन्समध्ये चुकीचे आहेत. तर आपण पाहू शकतो इट इज हाय ऑप्शन ए मध्ये आहे, ऑप्शन बी मध्ये दॅट लिहिलेलं आहे, ऑप्शन सी मध्ये शुड गो दिलेलं आहे आणि म्हणून शुड गो ऑप्शन सी जे आहे ते आपलं राईट ऑप्शन असेल, कारण तो आपल्या सेंटेन्सचा काय आहे, एरर आहे. तर अशा पद्धतीने 8वा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. 3 सेकंदांसाठी पॉज होईल, त्यानंतर आपण 9वा प्रश्न घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 9, ही इज द पुअरेस्ट ऑफ द 2 वर्कर्स. या सेंटेन्समध्ये काय एरर आहे तो आपल्याला शोधायचा आहे. ही इज द पुअरेस्ट. ही इज द पुअरेस्ट म्हणजे तो सर्वात गरीब आहे. ऑफ द 2 वर्कर्स म्हणजे 2 वर्कर्स आहेत आणि 2 वर्कर्सपैकी तो जो एक आहे तो खूप गरीब आहे. आपल्याला एक नियम माहिती आहे की ज्यावेळेस आपण एक्झेक्टिव्ह चॅप्टर पाहिलेला आहे त्यामध्ये आपण हा कन्सेप्ट ऑलरेडी घेतलेला आहे. 2 व्यक्तींमध्ये जर तुलना केली जात असेल तर त्यावेळेस आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर करत असतो, सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर करत नाही. या सेंटेन्समध्ये आपल्याकडे किती वर्कर्स आहेत, 2 वर्कर्स आहेत. मग जर 2 वर्कर्स असतील तर 2 वर्कर्समध्ये एक वर्कर जो आहे तो पुअर आहे, सर्वात जास्त गरीब आहे. मग 2 पैकी जर एक सर्वात जास्त पुअर असेल तर अशा वेळेस आपण कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचा वापर करतो आणि म्हणून या ठिकाणी पुअरेस्ट हा जो शब्द आहे हा चुकीचा आहे. या द पुअरेस्टच्या ऐवजी इथे काय असायला पाहिजे होतं, द पुअरर असायला पाहिजे होतं. काय असायला पाहिजे होतं, द पुअरर असायला पाहिजे होतं. सो ही इज द पुअरर ऑफ द 2 वर्कर्स. आणि या ठिकाणी कॉम्पॅरेटिव्ह डिग्री असून सुद्धा आपण आर्टिकल द लावतोय. ह्याबद्दलची सर्व चर्चा आपण आपल्या डिग्री एक्झेक्टिव्ह या दोन्ही चॅप्टर्समध्ये केलेली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी डिग्री हे चॅप्टर्स पुन्हा एकदा पाहावं. त्यामध्ये आपण जे काही नियम घेतलेले आहेत त्यामध्ये हे सर्व आपण समजून सांगितलेलं आहे. हा जो ऑनलाईन कोर्स आहे किंवा ही जी प्रॅक्टिस बॅच आहे या प्रॅक्टिस बॅचचा फायदा आपला ऑनलाईन कोर्स जॉईन केल्यानंतर आपल्याला खूप होणार आहे. आणि हा ऑनलाईन कोर्स जो आहे हा ऑनलाईन कोर्स तुम्हाला रिझल्ट देणार आहे, म्हणजे तुम्हाला मार्क्स तुमचे वाढवून देणार आहे. तुम्हाला आतापर्यंत जितके मार्क्स मिळत होते नक्कीच त्या मार्कांमध्ये तुमची वाढ होणार आहे. जर ऑनलाईन कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्ही एक व्हिडिओ 10 वेळेस, 8 वेळेस, 10 वेळेस पाहिला तर तुमचे कन्सेप्ट इतके क्रिस्टल क्लिअर होतील की केव्हाही प्रश्न तुमच्या समोर आला तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल. आणि प्रश्नाचं उत्तर देता आलं म्हणजे आपला रिझल्ट क्लिअर आहे आणि तुम्हाला रिझल्ट येणं फार तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ही सर्व मेहनत जी आम्ही करतोय ती खरोखर तुमच्या उपयोगी येणार आहे जर तुम्ही या सर्व गोष्टींचा फायदा घेतला तर. सो इट विल डेफिनेटली बी बेनिफिटेड यू. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 10 नंबरचा शेवटचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न घेण्यासाठी आपण 3 सेकंद पॉज करणार आहोत. त्यानंतर 10वा प्रश्न घेऊ. पुढील प्रश्न आहे neither I nor my friend live there. neither I nor my friend live there. आता ह्या सेंटेन्समध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाचं असं विचारलेलं आहे की एरर काय आहे आणि एरर आपल्याला शोधता आला पाहिजे. असे खूप सारे सेंटेन्सेस प्रश्न म्हणून आपल्याला यापूर्वी विचारले गेलेले आहेत. त्यामुळे असे प्रश्न आले तर आपल्याला हा बोनस मार्क्स आहे असं आपण समजायचं. आपल्याला माहिती असलं पाहिजे की इदर ऑर असो किंवा निदर नॉर असो किंवा ऑर असो, हा नॉरच्या आधीचा जो पार्ट असतो हा विचारात घेतला जात नाही व्हर्बच्या ॲग्रीमेंटसाठी. आणि म्हणून या ठिकाणी फक्त काय राहिलेलं आहे, माय फ्रेंड राहिलेला आहे. आणि माय फ्रेंड नंतर हा जो व्हर्ब आहे लिव्ह हा चुकीचा आहे, कारण माय फ्रेंड म्हणजे या ठिकाणी फ्रेंडची संख्या किती आहे, 1. आणि 1 असेल तर या लिव्हच्या ऐवजी आपल्याला सिंग्युलर व्हर्ब लिहावा लागेल. लिव्ह हा प्लुरल व्हर्ब आहे. फ्रेंड 1 असल्यामुळे लिव्ह सिंग्युलर व्हर्बमध्ये कन्वर्ट करावा लागेल आणि सिंग्युलर व्हर्बमध्ये कन्वर्ट केल्यावर त्याला आपल्याला एस लावावा लागेल. आणि म्हणून आता आपला सेंटेन्स बरोबर होईल नेदर आय नॉर माय फ्रेंड लिव्ज देअर. आणि म्हणून लिव्ह या शब्दामध्ये एरर आहे. तर लिव्ह या शब्दामध्ये एरर असल्यामुळे ऑप्शन ए निदर आयमध्ये एरर नाही, ऑप्शन बी नॉरमध्ये एरर नाही, ऑप्शन सी लिव्हमध्ये एरर आहे. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन सी इज द राईट ऑप्शन अँड इट शुड बी मार्क्ड ॲज अन आन्सर. तर याप्रमाणे आपण हे 10 प्रश्न घेतलेले आहेत. हे 10 प्रश्नांचं ॲनालिसिस तुम्हाला पुढे खूप मदत करणार आहे. अशाच 10 प्रश्नांचं ॲनालिसिस आपण पुढेही करत राहणार आहोत. खालीसुद्धा व्हिडिओज आहेत ते सुद्धा आपण पाहू शकतात. तर आजच्या भागामध्ये फक्त एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन भागामध्ये नवीन प्रश्नांसह. धन्यवाद.